यात्रेचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. जंगी कुस्त्यांचे मैदान रंगले. नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजरत पीर साहेब यांचा उरूस अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा झाला. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या यात्रेसाठी परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. यात्रेनिमित्त सकाळी पीर साहेबांच्या मझारला अभिषेक व संदल अर्पण करण्यात आले. पीर साहेबांच्या नावाने चांग भलच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. गावातील मुख्य मार्गावरून वाजत गाजत संदलची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या पारंपरिक हजऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या नामांकित नर्तिका आणून डीजेच्या तालावर नर्तिकेबरोबर तरुणांनीही ठेका धरला होता. नंतर जंगी कुस्त्यांच्या मैदानात नामांकित मल्लांनी आपला कस दाखवला. कुस्ती शौकीनांना काटा कुस्ती पाहायला मिळाल्या. त्यामध्ये मल्लांनी एकलंगी, धोबी फचाड, घिसा, मुळी डाव असे अनेक डावपेच करत प्रतिस्पर्धीला चितपट करण्यात आले होते. तर विजेत्या पैलवानांना ग्रामस्थांच्या वतीने रोख बक्षिसे व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. लहान मुलांसाठी फिरते पाळणे, मिकी माऊस आणि खेळण्यांची दुकाने, मेव्याची दुकाने, संसार उपयोगी वस्तू यात्रेची शोभा वाढवत होती. यात्रेनिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. यात्रा कमिटी आणि पाचुंदा ग्रामस्थांच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले होते. पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडूनही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी उपसरपंच अविनाश वाघमोडे, तंटामुक्त अध्यक्ष मोहन चोपडे, भाजप तालुका उपाध्यक्ष नवनाथ माने, माजी सरपंच चंद्रकांत खरात, माजी उपसरपंच पोपटराव वाघमोडे, युवा नेते उमेश हंडाळ, आबासाहेब होडगर, हभप बाबासाहेब महाराज शिंदे, एकनाथ माने, कैलास शिंगटे, सदाशिव कोकरे, आदिनाथ वाघमोडे, बुवाजी भाऊ माने, मुक्ता चंद, शहादेव वाघमोडे, शंकरराव वाघमोडे, बाबासाहेब वाघमोडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादा भिसे, कैलास शिंगटे आदी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. संध्याकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या यात्रेत पाचुंदा गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात्रेमुळे गावात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. G9 मराठी 24 साठी प्रतिनिधी युनुस पठाण.